टाळी वाजवा सर्वजण टाळी. जगदंबा माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, बजरंग बली हनुमान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. धन्य ते संसारी दयावंतचे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जावैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर जावैकुंठी. मधुरा वाणी ओटी तुका म्हणी वावपुटी, येथे उपकारासाठी आले घर जावैकुंठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडन मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजम्. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं. नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता श्री संताची माथा चरणावरे, संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी. अष्टांग हे करी दंडवत,
शांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांचे रंजाऊ चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊ निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतांचं कार्य सांगणारा अभंग चिंतन रूपे सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल संतांचा महिमा संतांचं कार्य या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की एक वर्ग जो आहे तो धन्य आहे बरे का धन्य ते संसारी या संसारामध्ये एक वर्ग असा आहे की जो धन्य आहे धन्य ते संसारी कोण आहे असे संत तर ज्यांच्या अंतःकरणामध्ये यच्च यावत भूत मात्रांविषयी दया आहे दयावंत जे अंतरी म्हणजे समाजाबद्दल ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे दया भाव आहे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की असे असणारे जे महापुरुष आहे ते आले कुठून कशा करता आले येथे येथे म्हणजे जिथं आपण बसलेलो आहोत तिथं येथे उपकारासाठी आले उपकार करण्याकरता संत महात्मे या ठिकाणी आले येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठ जसं जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात ना आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी वैकुंठावरून आलो कशा करता आलो आलो नाही भगवंतानं आम्हाला पाठवलं तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप या समाजाला तारण्याकरता या समाजाला सन्मार्गाला लावण्याकरता येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे संतांचं कार्य या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात तत्पूर्वी सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धे गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट हिंदू धर्म रक्षक महंत गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या कृपा आशीर्वादाने गेल्या जवळजवळ 5 वर्षापासून या ठिकाणी धर्मध्वज जवळजवळ 75 फुटाचा असणारा हा ऐतिहासिक धर्मध्वज या ठिकाणी उभारलेला आहेत आणि त्या धर्मध्वजाच्या चतुर्थ वर्धापन दिनाच्याच निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळी माळवाडगाव उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळी महिला मंडळी तरुण मंडळ भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी या धर्मध्वज चतुर्थ वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी 5 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी आणि आपण नियोजन केलं आज या ठिकाणी या सेवेचा 3रा दिवस आहे गेल्या 3 दिवसापासून धर्मध्वज चतुर्थ वर्धापन दिनाच्याच निमित्तानं 5 दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यानिमित्तानं मग या ठिकाणी 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनाची सेवा आणि त्यानंतर महाप्रसाद कारण देने को अन्नदान लेने को हरिनाम तरने को लीनता और डुबने को अभिमान जसं योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे पारमार्थिक क्षेत्र आहे पारमार्थिक क्षेत्रामध्ये अन्नदान केलं जातं हा मातेचा दरबार आहे जगदंबा मातेचा दरबार आहे आणि गावामध्ये मला असं वाटतं नवरात्र उत्सवाच्या वेळेला नवरात्रीमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असणारा अखंड हरिनाम सप्ताह होत असतो आणि या वेळेला या ठिकाणी या धर्मध्वज चतुर्थ वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण
अखंड हरिनाम सप्ताह म्हणजेच पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाची असणारी ही याचं आयोजन या नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. तर यामध्ये 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनाची सेवा आणि त्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद. बरं का, जसं या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जी मंडळी अन्नदान करतात त्याचं वर्णन केलं नामदेव महाराजांनी की येथे एक शीत दिदल्या अन्न. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जी मंडळी या ठिकाणी अन्नदान करतात तर त्या अन्नदानाचं जे फळ म्हणून सांगितलं, येथे एक शीत दिदल्या अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग केल्या पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे. म्हणून अन्नदानाला सुद्धा एक विशेष महत्व आहे. म्हणून देणे को अन्नदान, गंगागिरीजी महाराजांचं प्रीत वाक्य आपल्याजवळ अखंड हरिनाम सप्ताह झाला. त्यामध्ये आपल्याला हेच बघायला मिळतं की गंगागिरीजी महाराजांनी अन्नदानावर किती जोर दिला. नवे नवे उघडिले अन्न क्षेत्र, चारी वर्ण एकत्र. तात्पर्य देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम. आपण मानव देहाला आलो, आपण मनुष्य शरीराला आलो. मग या मनुष्य शरीराला आल्यानंतर जे भगवंतानं मनुष्य शरीर दिलं ते कशा करता दिलं? दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे, मूक बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. या मृत्यू लोकामध्ये भगवंतानं जे मनुष्य शरीर दिलं ते देवाचं भजन, देवाची भक्ती करण्याकरता दिलं. म्हणून याची देई घडे देवाचे भजन आणि कये ज्ञान नाही कोठे. म्हणून लेने को हरि नाम, म्हणून प्याला पियो हरि नाम का, आखी आकियो लाल, भजन करो भगवान का तो झक मारेगा काल. बरं का, भगवंताच्या भजनामध्ये जो आनंद आहे जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात. हा सुख सोहळा स्वर्गे नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा. स्वर्गी नाही, हा सुख सोहळा. विठ्ठला विठ्ठल म्हणावे गोवेला, विठ्ठला विठ्ठल म्हणावे गोवेला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणावे गोवेला. विठ्ठला विठ्ठला म्हणावे गोवेला. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कलियुगामध्ये कीर्तनाला एक विशेष महत्व आहे. कलियुगामध्ये संत महापुरुषांनी कीर्तन केली, पण कीर्तन हे काही विनोदाचं आणि मनोरंजनाचं साधन. मग कीर्तन ठरवताना हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे का कीर्तनामध्ये कीर्तनकार काय बोलतो. कारण हे जे व्यासपीठ आहे, ही जी गादी आहे ही नारदांची गादी आहे. आणि या व्यासपीठाची एक मर्यादा नाथ महाराजांनी वर्णन केलं की या व्यासपीठाची, या गादीची काय मर्यादा आहे, काय बोलावं, समाजाला कोणतं मार्गदर्शन द्यावं. महाराज म्हणतात भक्ती ज्ञान विरहित गोष्टी तरा न कराव्या. या व्यासपीठाची मर्यादा कीर्तनाला हे सांगून जाते की या व्यासपीठाची मर्यादा ही आहे, हे व्यासपीठ म्हणजे मनोरंजनाचं नाही, विनोदाचं नाही. आणि विनोद म्हणून आणि मनोरंजन म्हणून जर आम्ही कीर्तनाला जात असू तर आम्ही चुकीच्या ठिकाणी जातो. बरं का, म्हणून नाथ महाराज वर्णन करतात भक्ती ज्ञान विरहित गोष्टी तरान्न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणे करुणे मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. नामदेव महाराजांनी ज्या वेळेला कीर्तन केलं तर नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये कोण नाचत होतं? नामदेव कीर्तन करी पुढे देव, नाचे पांडुरंग. नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं म्हणजे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं. बरं, जो नाचतो त्याला एवढं तर भान असावं आपण देव आहोत म्हणून. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. ही कीर्तन आहे.
आणि परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची कीर्तन आपण ऐकलेली आहात, ऐकलेली ना? मग परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची कीर्तन आपण ऐकलेली आहे, आपण श्रवण केलेली आहे. मग महाराजांच्या कीर्तनामध्ये आपण पाहिलं की 4 तास झाले कीर्तन सुरू आहे, 4 तास होऊन गेले, समाज बसलेला आहे, कीर्तन ऐकतो. आणि 4 तासानंतर मग महाराजांनी विचारलं की काय रे भाऊ, हे कोणतं गाव आहे? 4 तासानंतर 4 तासानंतर विचारलं की हे गाव कोणतं आहे? याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. विदेही अवस्था प्राप्त होते कीर्तनानं, म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग, आणि होय अंग हरिरूप. देवाची प्राप्ती ज्या असणाऱ्या साधनानं होते कलियुगामध्ये, ते साधन म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. देवाची प्राप्ती, देवाचं दर्शन ज्या साधनेनं होतं कलियुगामध्ये, ते साधन म्हणजेच कलियुगामध्ये भगवंताचं हे कीर्तन आहे, भजन आहे. म्हणून जसं महाराजांचं कीर्तन, नारायणगिरीजी महाराजांचं कीर्तन आपण ऐकलेलं आहे. महाराज ज्या वेळेला कीर्तनामध्ये रंगायचे, सोपे वर्म आम्हा सांगितले संती. देवाच्या प्राप्तीचं कलियुगामध्ये हे सोपं साधन म्हणजेच सोपे वर्म आम्हा सांगितले संती. टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. इथं नाचा, डीजे समोर नाचण्यापेक्षा नाचू कीर्तनाचे रंगी नाचू, 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 कीर्तनाचे रंगी नाचू. कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी, ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी दीप लावू जगी, दीप लावू जगी, नाचू, कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे रंगी नाचू, कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. हा एक दीपक आहे. जसं धर्मध्वज आहे, हा ध्वज आहे बरं का, याच ध्वजाच्या रक्षणाकरता धर्मध्वज आहे. उभारीला ध्वज, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन निळोबाराय करतात. उभारीला ध्वज, पारमार्थिक क्षेत्रामध्ये परमार्थाचा जो ध्वज आहे, खरा परमार्थाचा जो ध्वज आहे, तो आमच्या संत महापुरुषांनी उभारला. उभारीला ध्वज तीही लोकावरी. वर्णन केलं. आपला ध्वज 75 फुटाचा आहे, पण इथं वर्णन बघा तुम्ही, निळोबाराय करतात. उभारीला ध्वज, ध्वजाची उभारणी केली निळोबाराय म्हणतात त्या संत महापुरुषांनी. परमार्थाचा ध्वज, उभारीला ध्वज, आणि तीही लोकावरी. मृत्यूलोक, पाताळलोक, स्वर्गलोक, या तीनही लोकाच्या वर, नुसता 75 फुटाचं नाही. उभारीला ध्वज तीही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. माऊली ज्ञानेश्वर महाराजचं चरित्र बघा तुम्ही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो, माऊली ज्ञानेश्वर महाराजांना जिवंत समाधी घेऊन जवळजवळ 729 वर्ष झाले. किती? 729 वर्ष. पण आजही माऊली ज्ञानेश्वर महाराजांची जी ज्ञानेश्वरी आहे ती नवीन आहे. जसं आपण पेपर वाचला तर आज वाचलेला पेपर आपण दुसऱ्या दिवशी लगेच चुलीत घालतो, पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी बघा तुम्ही, आजही नवीन आहे. प्रत्येक गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. ज्ञानेश्वरी तर तीच आहे,
पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही ज्ञान समाजाच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरीमध्ये ओतलं आणि ज्यांच्या हातून तो अलौकिक ग्रंथ ऐतिहासिक ग्रंथ लिहून घेतला, काय आहे त्यांचं नाव? सच्चिदानंद बाबा. काय निघाली होती त्यांची? काय निघाली होती? अंत्ययात्रा. शेवटची अंत्ययात्रा ज्यांची निघाली आणि राम नाम सत्य हे म्हणत लोक ज्या वेळेला निघाले, त्यांच्या धर्मपत्नीनं ज्या वेळेला पाहिलं की समोर माऊली आहे, परमार्थाचा ध्वज अशा असणाऱ्या महापुरुषांना उभारलेला आहे, म्हणून अशा महापुरुषाचं दर्शन घेण्याकरता ज्या वेळेला ही माऊली सच्चिदानंद बाबाची धर्मपत्नी ज्या वेळेला समोर गेली, खाली वाकली, दर्शन घेते. आणि दर्शन घेत असताना श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमस्कार केला आणि माऊलीच्या मुखातून एक शब्द निघाला. माऊली बोलून गेले की सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव हा माऊलीच्या मुखातील शब्द आहे, पण तिनं सांगितलं माऊली अहो माझं सौभाग्य चौघांच्या खांद्यावर निघालं हो, आणि तुम्ही बोलतायत की सौभाग्यवती भव, हे कसं? अंत्ययात्रा ज्यांची निघाली होती ती तिरडी खाली ठेवली आणि आवाज दिला सच्चिदानंद सच्चिदानंद. या प्रश्नाचं मला उत्तर अजून मिळालं नाही बरं का महाराज. मेलेल्या माणसाला बांधून का देता तो? आता मेलेला माणूस पळून जाईल का? पळून तर जाणार नाही. पण या ठिकाणी जसं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आवाज दिला ज्या वेळेला सच्चिदानंद सच्चिदानंद आणि तटतटा तुटती बंद. कारण मेलेला मनुष्य आहे आणि मेलेल्या माणसाला फक्त 2 शब्द प्रयोग केले माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. उठ म्हणल्याबरोबर मेलेला माणूस उठून बसला. हे साधू आहे. उठ 2 शब्द आहे फक्त. उठ. उठ म्हणजे तो उठ नाही, मेलेला माणूस आहे आणि उठ म्हणल्याबरोबर मेलेला माणूस उठून बसला. मेले माणूस जिथं उठविल. त्यानंतर दुसरा प्रसंग असा माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्रातला की बोल हे 2 शब्द आहे. बोल हे 2 शब्द आहे. पण ज्या वेळेला पैठणच्या ब्रह्मवृंदांच्या सभेमध्ये ब्राह्मण माऊली ज्ञानेश्वर महाराजांना बोलायला लागले, एवढा बोलतो तू, मग एवढा जर तू बोलतो, वेदांताची भाषा जर तू बोलतो, तू जर असं बोलतो तर हा समोर आमच्या गावातला ज्याचं नाव रेडा आहे, म्हणजे पाणी वाहतो तो, बरं का, त्याचं नाव रेडा आहे, तो रेडा आहे, मग तू जसं बोलतो तू बोलेल का? माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे, साधी शक्ती नाहीये. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं का बोलणार नाही तो? का बोलणार नाही? आणलं गेलं त्याला आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि हात ठेवल्या बरोबर ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, 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 ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे बोले बोले रे ज्ञानदेव म्हणे बोले रे, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ज्ञानदेव म्हणे बोलिले. मस्तकावर हात ठेवला, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर रेडा बोलला. आपण माणसं आहोत, आपण माणसं आहोत. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ही रेड्या करताच आहे. तुम्ही आम्ही तेच आहोत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. संदेह गमला कैसा रेडा बोलविला. रेडा बोलवला ही साधी गोष्ट नाही, हा साधा चमत्कार नाही, ही सामान्य गोष्ट नाही. हे साधूच करू शकतात, संतच करू शकतात, महापुरुषच करू शकतात. म्हणून जसं
हा एक ध्वज आहे, परंतु परमार्थाचा एक ध्वज आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन मी सांगून गेलो 729 वर्ष पूर्ण झाले. त्यांनी उभारिला ध्वज तिहे लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती जनची. तात्पर्य बोल म्हटल्याबरोबर रेडा बोलवला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणजे बोल म्हटल्याबरोबर रेडा बोलवला, उठ म्हणल्याबरोबर मेलेला माणूस उठून बसवला, आणि चल म्हटल्याबरोबर भिंत चालवली ना हो. बैतोनी आवारी चालविली भिंत, बैतोनी आवारी चालविली भिंत. बैसोनी आवारी चालविली भिंत, बैसोनी आवारी चालविली भिंत. बैतोनी आवारी चालविली भिंत, बैतोनी आवारी चालविली भिंत. बैसोनी आवारी बैसोनी आवारी चालविली भिंत. महिमा संताचा डोळे हा समाज, महिमा संताचा देह निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सर्वपान देह निवृत्तीनाथ सोपान. बरोबर आहे. बैसोनियावरी चालविली भिंत. आळंदी क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज चारी भावंड भिंतीवर बसलेले आहे, आणि समोरून वाघावर बसून कोण आले? चांगदेव महाराज आले. 14 वेळेला ज्या महापुरुषानं काळाला परत पाठवलं, काळाला परत पाठवलं चांगदेव महाराजांनी 14 वेळेला, ते चांगदेव महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आळंदी देवाची त्या दिशेनं निघाले, वाघावर बसून निघाले. वाघ म्हणजे काय सर्कसीतला नाही, सर्कसीतला शिकवलेला वाघ नाही. हातामध्ये चाबूक आहे, चाबूक म्हणजे नुसता कातड्याचा नाही, हातामध्ये विषारी सर्प आहे चाबूक म्हणून. आणि तो विषारी सर्प म्हणजे काही डोंबाऱ्याच्या पेटारातील दात पडेल साप नाही, विषारी सर्प हातामध्ये वाघावर बसून. आणि चांगदेव महाराज समोरून येत आहे हे ज्या वेळेला कळालं, माऊली ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसलेले साधू आहे बरं का. पारमार्थिक क्षेत्रामध्ये भगवंताच्या भजनाची परमार्थाची जी शक्ती आहे ती समाजाला संत महापुरुषांनी दाखवून दिली की परमार्थामध्ये सुद्धा किती शक्ती आहे. चांगदेव महाराज समोरून आले, आपल्याला बसण्याकरता आता काही नाही, ते वाघावर बसून आले. आता ते वाघावर बसून येत आहेत, आपल्याला बसण्याकरता काय नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच हातानं भिंतीला कुरवाळलं, आणि भिंतीला कुरवाळल्यानंतर 2च शब्द प्रयोग केले, चल. अगोदर मी 2 शब्द बोलून गेलो. उठ म्हणल्यानंतर मेलेला माणूस उठवला, बोल म्हटल्यानंतर रेडा बोलवला, आणि चल म्हटल्यानंतर चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगा ते ज्ञानोबा माझा. चल म्हटल्याबरोबर भिंत चालवली. ही साधी गोष्ट नाही, हा सामान्य चमत्कार नाही बरं का. परमार्थामध्ये या संत महापुरुषांनी जे योगदान केलं, समाजाला तारण्याकरता माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली, समाजाकरता दिली. म्हणून हा जो एक महत्वाचा पारमार्थिक ध्वज आहे, जसं व्यावहारिक दृष्टिकोनातून ध्वजाचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं एक अभंग आहे ध्वजाबद्दल बरं का. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ध्वजाला आपण जे वस्त्र वापरतो ते चिरगुट केवढं आहे हो, म्हणजे चिरगुट आपण म्हणू त्याला. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाहे पा ध्वजेचे चिरगुट. या ध्वजाच्या स्थानी असणारं जे वस्त्र आपण लावलेलं आहे ते चिरगुट. या ठिकाणी शब्दप्रयोग माऊली ज्ञानेश्वर महाराजच करतात. पाहे पा ध्वजेचे चिरगुट
राया जतन करता कष्ट. राया म्हणजे राजाला त्या चिरकुटाचं रक्षण करण्याकरता काय नाही करावं लागत. ध्वजाचं रक्षण करण्याकरता काय नाही करावं लागत. कारण या ध्वजाच्या ठिकाणी जर दुसरा असणारं चिरकुट आलं तर ते योग्य नाही ते. म्हणून आपल्या ध्वजाचं रक्षण करण्याकरता जसं राया म्हणजे राजा जसं नाही काय जे करायचं असेल ते करतो. पाहे पा ध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट. म्हणून जसं आपण भारतामध्ये राहतो आणि भारताचा एक ध्वज आहे तिरंगा, म्हणून आपण नेहमी एक गीत ऐकत असतो ना, विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा. अर्थात या तिरंग्याचं रक्षण करण्याकरता आजही आपल्या भारताचे जे जवान आहे डोळ्यामध्ये तेल घालून आपल्या भारतवासियांचं रक्षण सीमेवर राहून करतात. म्हणून त्या जवानांना सुद्धा आपल्या सर्व भारतवासियांचा सलाम आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. महाभारतामध्ये आपण ज्या वेळेला गेलो तर महाभारत ग्रंथामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे बघा, ध्वजाबद्दलच ओवी आहे. काय ओवी आहे? कौरव पांडवांचं युद्ध झालं 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर. तर अर्जुनाचा जो रथ आहे तर त्या अर्जुनाच्या रथाला एक ध्वज आहे. म्हणजे तसं प्रत्येकाच्या रथाला ध्वज हे असायचे. दुर्योधनाचा रथ कोणता ओळखायचा कशावरून? ध्वजावरून. हा दुर्योधनाचा ध्वज आहे, हा पितामह भीष्माचार्यांचा असणारा रथ आहे, हा द्रोणाचार्यांचा रथ आहे. कारण त्या ध्वजावरून हा रथ कुणाचा आहे कारण ती निशाणी आहे. आणि त्या असणाऱ्या ध्वजावरून कळत होतं की हा रथ ते अमक्याचा आहे. तसं ज्या रथावर रथाचे सारथी म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि धनुर्धारी अर्जुन ज्या रथामध्ये युद्ध करण्याकरता बसलेला आहे. कौरव पांडवांच्या महायुद्धाचा जो प्रसंग आपण त्यामध्ये याकरता जातोय की त्या ठिकाणी जो प्रसंग आला ध्वजाबद्दल, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. भक्तावर प्रेम आहे ना हो देवाचं. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंतानं करावं, काय प्रेम असेल. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन येतं. माऊली ज्ञानेश्वर महाराज कुंतीपुत्र अर्जुनाचं कौतुक करत असताना म्हणतात की काय अर्जुनानं असं कोणतं पुण्य केलं असेल की भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याच्या रथाचं सारथ्य करतात. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करी तू असे. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंतानं करावं, काय पुण्य केलं असेल जे भगवंतानं स्वतःच्या पित्याला वडिलाला सांगितलं नाही, जे माता देवकीला सांगितलं नाही, जे स्वतःच्या भावाला बलराम दादाला सांगितलं नाही, जे स्वतःच्या अर्धांगिनीला पत्नीला सांगितलं नाही, ते भगवंतानं ज्ञान अर्जुनाला सांगितलं. ओवी आहे तशी. जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची माता देवकीसी, जे न संगेची बंधू बळी भद्रासी आणि ते गुही अर्जुनेसी बोलत. जे स्वतःच्या बापाला भगवंतानं सांगितलं नाही. कळतंय ना पण मी बोलतो ते? कळत नसलं तर मग 9 वाजता जेवून जा. तात्पर्य इथं भगवंताचा आणि भक्ताचा विषय चालला. भगवंतानं स्वतः जे ज्ञान स्वतःच्या बापाला सांगितलं नाही, जे ज्ञान स्वतःच्या आईला सांगितलं नाही, जे ज्ञान स्वतःच्या अर्धांगिनीला पत्नीला सांगितलं नाही, जे ज्ञान भगवंतानं स्वतःच्या भावाला सांगितलं नाही, ते ज्ञान भगवंतानं कुंतीपुत्र अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान करतायत. प्रेम आहे भक्तावर. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारया. एका वेळेला रुक्मिणीनं विचारलं होतं देवाला, देवा कुंतीपुत्र अर्जुनावर तुम्ही एवढं प्रेम का करतात? भगवंतानं सरळ उत्तर देऊन टाकलं. भगवंतानं सांगितलं प्रेम याकरता करतो मी त्याच्यावर
की तो जागृत अवस्थेमध्ये माझं स्मरण करतोच. जागृत अवस्थेमध्ये तर तो माझं भजन करतो, परंतु स्वप्न अवस्थेमध्ये नवे सुषुप्ती गाढ निद्रेमध्ये सुद्धा ज्याच्या केसामधून एक ध्वनी ऐकू येतो. कोणता? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. टाळी वाजवा सर्वजण, टाळी वाजवा, भजन करा 2 मिनिटं. हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. प्रसंग हा आहे की भक्त कुंतीपुत्र अर्जुन अखंड भगवंताच्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा ज्याच्या केसामधून भगवंताचं हे भजन चालू आहे. म्हणून भगवंतानं जे ज्ञान आईला नाही, वडिलाला नाही, भावाला नाही, स्वतःच्या अर्धांगिनीला, पत्नीला जे सांगितलं नाही ते सांगितलं अर्जुनाला. तात्पर्य या प्रसंगामध्ये, या कुरुक्षेत्राच्या या युद्धाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात. जो रथ आहे आणि त्या रथाला जो ध्वज आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे की जो ध्वज आहे तर त्या ध्वजाच्या स्थानावर तिथं हनुमानजी सुद्धा आहे. आणि तिथं अशी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे की ध्वजस्तंभावरी वानरू शब्द प्रयोग आहे त्या ठिकाणी. ध्वजस्तंभावरी वानरू हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा रथ आहे. कशावरून ओळखावं? कारण ज्या ध्वजाच्या स्थानावर हनुमानजी सुद्धा आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, ध्वजस्तंभ शब्द आहे त्या ठिकाणी. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. ध्वजस्तंभाच्या ठिकाणी आमचे हनुमानजी आहे आणि ध्वज फडकतोय. आणि म्हणूनच जसं धृतराष्ट्रानं संजयाला गीतेमध्ये विचारलं की संजया सांग बरं कुणाचा विजय होईल. या कौरव पांडवांच्या युद्धाच्या प्रसंगी धृतराष्ट्रानं विचारलं संजयाला की विजय कुणाचा होईल, शेवटी कौरवांचा होईल का पांडवांचा होईल. तर त्यावेळेला सरळ उत्तर दिलं संजयानं सांगितलं की ज्या बाजूनं कुंतीपुत्र अर्जुन आहे आणि योगेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या बाजूनं आहे ना त्याच बाजूनं विजय होईल. गीतेमध्ये सगळ्यात शेवटचा श्लोक आहे, सगळ्यांचा जवळजवळ पाठ असतो तो. बोलतायत, संजय बोलतो, यत्र योगेश्वर कृष्णो, योगेश्वर भगवान श्रीकृष्ण ज्या रथामध्ये बसलेले आहे आणि ज्या ध्वजाचं चिन्ह आहे ध्वजस्तंभावरी वानरू.
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम विठल विठल. विठाला विठाला विठाला. म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा ध्वज महत्वाचा आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज जसं बोलतात की पाहे पा ध्वजेचे चिरगूट राया जतन करिता कष्ट. खूप कष्ट खूप मेहनत करावी लागते या ध्वजाचं रक्षण करण्याकरता. आणि या ठिकाणी याच धर्मध्वजाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण या पंचदिवशी कीर्तनाचा महोत्सव या ठिकाणी याचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तर सेवा आहे आणि सेवा म्हटल्यानंतर मग पारमार्थिक काहीतरी दोन गोष्टी समाजासमोर मांडायच्या असतात. तात्पर्य या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की या संसारामध्ये एक वर्ग असा आहे जो धन्य आहे बरं का. आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाबद्दल दया आहे. वर्णन या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केलं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. धन्य ते संसार 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 धन्य ते
धन्य ते संसारी. या संसारामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ते धन्य आहे. कोण धन्य? पैशावाले का VIP गाड्यावाले? जगद्गुरु तुकाराम महाराज शब्द प्रयोग सरळ करतात. महाराज म्हणतात धन्य ते. कोण ते? संसारामध्ये ते धन्य आहे. कोण? भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या भजनामध्ये जे रंगलेले आहे ते. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. ओ धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाची. रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाजे. रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाजे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. ओ रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाजे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये जो रंगलेला आहे या लोकामध्ये येऊन तोच धन्य आहे. भाग्यवंत म्हणो तया. तो भाग्यवंत आहे, तो धन्य आहे या संसारामध्ये. जसं आमची मीराबाई होती. मीराबाई एक राजकन्या आहे, पण राजकन्या असताना तिला देवाचं वेड लागलं. लहानपणी आई बरोबर गेली मीराबाई. आई बरोबर कुठं? लग्नाला गेली. लग्नाला मैत्रिणीचं लग्न, मीराबाईच्या मैत्रिणीचं लग्न आहे. विवाह आहे, मंडप आहे. मंडपामध्ये मीराबाईची मैत्रीण नटलेली आहे. आज मीराबाईनं आपल्या आईला विचारलं, आई आज माझी मैत्रीण एवढी का बरं नटली? एवढा शृंगार माझ्या मैत्रिणीच्या अंगावर मी आज पाहते आणि नटलेली माझी मैत्रीण ही का नटली? आईनं समजावलं लेकराला. मीराबाईची आई आहे आणि लहान लेकरू म्हणजे मीराबाई आहे. मीराबाईला सांगितलं का मीरा, तुझ्या मैत्रिणीचा आज विवाह आहे आणि मैत्रिणीचा विवाह असल्यामुळं ती एवढी नटलेली आहे. मग आई, माझ्या मैत्रिणीच्या समोर हा परपुरुष कुणीतरी उभा दिसतो, तोही नटलेला आहे, हा कोण आहे? मग लेकराचं पुन्हा समजूत काढली. मीराबाईच्या आईनं सांगितलं, अगं मीरा, तुझ्या मैत्रिणीचा विवाह या पुरुषाबरोबर आहे म्हणून हाही नटलेला आहे. म्हणजे मीराबाईच्या आईनं सांगितलं की तुझ्या मैत्रिणीचा विवाह या परपुरुषाबरोबर होणार आहे, याच्या बरोबर विवाह लग्न होणार आहे. आणि मग मीराबाईनं सहज विचारलं, आई मग माझ्या मैत्रिणीचा विवाह हा या पुरुषाबरोबर होणार आहे, मग माझ्या मैत्रिणीचा हा पती आहे का? मीराबाईच्या आईनं सांगितलं, हो तुझ्या मैत्रिणीचा हा पती आहे. मग मीराबाईनं बाल स्वभाव आहे. मग मीराबाईनं विचारलं, आई मग माझा पती कुठं आहे? मीराबाई आहे ना, लहान वय आहे, ते बोलणं तसंच आहे. मग मीराबाईनं सांगितलं, माझ्या मैत्रिणीचा जर हा पती आहे मग माझा पती कुठं आहे? सहज बोलून गेली मीराबाईची आई. मीराबाईच्या मातेनं सांगितलं, अगं मीरा, तुझा विवाह झाला. असं सहज बोलून गेली. काही वेळेला आपण सहज बोलून जातो, तसं मीराबाईची आई मीराबाईला सहज बोलून गेली, अगं मीरा, तुझा विवाह झाला. कुणाबरोबर झाला आई माझा विवाह? मीराबाईच्या आईनं सांगितलं, घरामध्ये कृष्ण पूजा होती. घरामध्ये कृष्ण पूजा होती आणि कृष्ण पूजा असल्यामुळं मीराबाईची आई मीराबाईला म्हणते, तुझा विवाह झाला कुणाबरोबर? कृष्णाबरोबर. आणि कृष्णाबरोबर विवाह झाला हे शब्द मात्र मीराबाईनं खाली पडू दिले नाही. आणि बालपणीच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भक्तीमध्ये आमची मीराबाई रंगली. राजपूत घराण्यामध्ये जन्माला आलेली एक मुलगी आहे आणि त्या मुलीनं गळ्यामध्ये विणा घ्यावा, हातामध्ये चिपुळ्या घ्याव्या, पायामध्ये घुंगरं बांधावे आणि गल्लोगल्ली नृत्य करावं. बघा घुंगारू बांध कर नाचे रे, बघा घुंगारू बांध कर नाचे रे, बघ घुंगरू बांध मेरा नाच रे, बघ
मैं तो अपने नारायण के मैं तो अपने नारायण के मैं तो अपने नारायण के हो गई ना पैदास रे पग घुंगरू पग घुंगरू बांध विरानाच रे पग घुंगरू आ भग घुंगरू बांध विरानाच रे पग घुंगरू बांध विरानाच रे पग घुंगरू मैं तो अपने नारायण की मीराबाई म्हणते मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे पग घुंगरू बांध कर नाची रे देवा करता नृत्य करते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भजनामध्ये रंगली आमची मीराबाई. मीराबाईला लोकांनी वेड्यामध्ये काढलं. लोक कहे मीरा हो गई बावळट झाली म्हटले बावळट. आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर लोक वेडच म्हणत असतात. परमार्थ करणाऱ्याला शहाणं म्हणत नसतात आणि कीर्तनाला शहाणे लोक येत नसतात. कीर्तनाला कोणते लोक येतात? वेडे. बरं का, शहाणे लोक घरी आहे मोबाईल पाहतात, ते वर नाही तर खाली. तात्पर्य जे वेडे झाले ते कीर्तनाला येतात, शहाणे लोक येत नाही कीर्तनाला. मीराबाई आहे जी देवा करता वेडी झाली. लोकांना मीराबाईला म्हणावं. लोक कहे मीरा हो गई बावरी. बाप कहे, बाप काय म्हणतो? बाप कहे कुल नाशी रे. विष का प्याला राणाजीने भेजा पेवत पेवत मीरा हा शिरे. मग भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताच्या भजनामध्ये जो या संसारामध्ये आल्यानंतर जो रंगलेला आहे देवाच्या भक्तीमध्ये तो धन्य आहे. धन्य जगी तोची एक धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. स्वतः भगवंताचं भजन करतात आणि इतरांबद्दल सुद्धा भूतांची दया हे भांडवल संत. जसं रामकृष्ण परमहंस होते. रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस गंगेचं स्नान करण्याकरता गेले आणि गंगेचं स्नान चालू होतं आणि त्या गंगेच्या स्नान करत असताना पाण्यामध्ये एक विंचू वाहत वाहत आला आणि वाहत आलेला विंचू मरेल म्हणून, दया आहे ना, मरेल म्हणून त्या विंचवाला पाण्यामध्येच असं ओंजळीमध्ये घेतलं. पण ओंजळीमध्ये घेतल्यानंतर आता ओंजळीमध्ये पाणी किती वेळपर्यंत राहणार. आणि ते ओंजळीमध्ये आलेलं जे पाणी होतं ते पाणी ज्या वेळेला ओंजळीतून खाली निघून गेलं आणि विंचू ज्या वेळेला मोकळा झाला, मग त्यानं पाहिलं नाही यांनी या बाबानं आपल्यावर दया केली म्हणून. दया केली हे पाहिलं नाही. पाणी निघून गेल्यानंतर त्या विंचवानं दंश केला. वेदना झाल्या म्हणजेच विंचवाला पुन्हा सोडलं. पुन्हा तो वाहून जाऊ लागला. तो मरू नये म्हणून त्याला पुन्हा उचलवलं. पुन्हा पाणी निघून गेलं. पुन्हा त्यानं दंश केला. 2-3 वेळेला हा प्रकार घडला. एका त्रयस्थ ग्रस्तानं ज्या वेळेला पाहिलं की या विंचवाला, या जीवाला वाचवण्याकरता या साधूनं ओंजळीमध्ये घेऊन याला वाचवण्याकरता प्रयत्न करतायत, परंतु त्या विंचवानं आपला स्वभाव काही सोडला. मग त्यानं आपला स्वभाव सोडला नाही. तो विंचू दंश करतो. त्या ग्रस्तानं सांगितलं, महाराज मरू द्या ना त्याला. तुम्ही त्याला वाचवण्याकरता, दया म्हणून त्याला वाचवण्याकरता तुम्ही ओंजळीत घेतात, परंतु तो त्याचा स्वभाव सोडत नाही. मरू द्या त्याला. रामकृष्ण परमहंसाचे शब्द आहे ऐकण्यासारखे आणि त्यातून एक प्रेरणा आपल्याला मिळू शकते. रामकृष्ण परमहंस बोलून गेले त्या ग्रस्ताला की एवढासा असणारा जीव आहे विंचू, छोटासा असणारा जीव आहे, परंतु तो त्याचा स्वभाव सोडत नाही. रामकृष्ण परमहंस बोलून गेले की मी देवाकरता साधू झालो. माझं कर्तव्य आहे भूतांची दया हे भांडवल संता. जसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमचं कार्य काय आहे? बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणूनिया. म्हणून जसं गाथा ज्या वेळेला, अभंगाचा गाथा ज्या वेळेला इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला, त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अन्न पाणी वर्ज केलं आणि इंद्रायणीच्या तीरावर बसून भगवंताचा धावा केला की या समाजाला तारण्याकरता केलेलं कार्य आता पाण्यामध्ये बुडालं आणि हे कार्य अर्थात अभंगाचा गाथा जर बुडाला तर समाज बुडेल.
म्हणून या समाजाला तारण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतकरणामध्ये ही दया आहे. दया ज्या साधून 13 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंब घेतला नाही, कशा करता? काय गरज होती का? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये हा विषय ज्या वेळेला आपण ऐकतो की जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रायणीच्या तीरावर बसले, कशा करता? गाथा बुडाला म्हणून. पण गाथा बुडाला म्हणून बसले असं जर आपण म्हणू तर त्यांना देवाची प्राप्ती झाली होती अगोदरच. पण त्यांनी पाहिलं की या समाजाला तारण्याकरता की जे कार्य आपण केलं, जो गाथा लिहिला, तो गाथा बुडाला म्हणजे समाज बुडाला. आणि या समाजाला तारण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हाडाचे काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला आणि इंद्रायणीच्या तीरावर बसून गळ्यामध्ये विणा आणि भगवंताचा धावा केला. आणि 13व्या दिवशी तो चमत्कार घडला म्हणा किंवा काय म्हणा, जळी दगडा सहित वया तारियल्या जैशाला. ह्या 13व्या दिवशी अभंगाचा गाथा पाण्यातून वर येतो. हे संत आहे. म्हणून धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. कशा करता इथं येतात त्याचं वर्णन केलं महाराजांनी अभंगाच्या 2य चरणामध्ये. येथ उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी साठी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी वैकुंठी आले घरच्या आले घरच्या घरच्या वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घरच्या आले घरच्या वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारा कशा करता येतात संत या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठामधून आले. कशा करता आले? कारण समाज जिथं रंगलेला आहे तिथं संत महात्मे भगवंताच्या भजनामध्ये रंगलेले आहे. संसारातील लोक हे संसारामध्ये रंगलेले आहे. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंवा उपजे नारायणी भाव. पावोनी ठाव नरदेह. नरदेह मिळाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे लोक ज्या करता इथं आले, इथं म्हणजे कीर्तनाला, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे लोक ज्या करता इथं आले ते करत नाही. पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले ती पांडवा. तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. कुठंतरी भटकले, कुठंतरी भटकला हा समाज. म्हणून संत महात्मे या समाजाला मार्गदर्शन करण्याकरता जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी समाजाकडून परमार्थ करून घेण्याकरता संत महात्मे या ठिकाणी येतात आणि देवाचं भजन करून घेतात. 2 मिनटं भगवंताचं भजन. 9 वाजून म्हणजे 9 वाजत आले. 5 मिनटं बाकी है. बुरी बात यह है कि समय कम है, लेकिन अच्छी बात यह है कि अभी भी समय है. 5 मिनटं बाकी आहे. 2 मिनटं मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं भजन. झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. भज गोविंद गोविंद गोपाला. भज गोविंद गोविंद गोपाला.
भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद भज गोविंद गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला टाळी 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 भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला हे करून घेण्याकरता येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी भगवंताचं भजन करून घेण्याकरता संत महात्मे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, धन्य ते संसारी दयावंतचे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. तात्पर्य जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी.
लटिके वचन नाही देही उदासीन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो हो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात संतांचं बोलणं कसं असतं तर त्याचं वर्णन केलं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. मधुरा बानी ओटी मधुरा बानी ओटी मधुरा बानी ओटी मधुरा बानी ओटी मधुरवाणी मोठी मधुरवाणी मोठी मधुरवाणी मोठी तुका म्हणे वावपोटी तुका म्हणे वावपोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी तुका म्हणे तुका म्हणे वावपोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घनच्या वैकुंठी 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 आले घरच्या मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी इथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी असो झालेली सेवा सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवंताच्या कृपाशीर्वादाने आज या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून धर्मध्वज चतुर्थ वर्धापन दिनाच्या निमित्तानं पंचदिवशी असणारा कीर्तन महोत्सव सोहळा या ठिकाणी आज सेवेचा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाची सेवा मातेच्या दरबारामध्ये हनुमानजीच्या दरबारामध्ये या ठिकाणी करविली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धे नेले
एत माझे जे उरले पायी कपन झालेली सेवा या ठिकाणी संत महापुरुषांच्या चरण कमलावर भगवंताच्या चरण कमलावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जे